श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामींचा आशीर्वाद मिळतो ज्यांना ते असतात सर्वात श्रीमंत. त्या भक्तांच्या आयुष्यात कधी होत नाही सुख समृद्धीचा अंत. खिशाला जेव्हा भोग पडते ना, तेव्हा सर्वात आधी नाण्यांपेक्षा नाती गळून पडतात. मी चुकत असेल तर मला सुधार, मी हरवलो असेल तर मला मार्गदर्शन कर, मी हार मानली असेल तर मला पुढे जायला स्वामी मदत कर. लक्षात असू द्या, आयुष्यात खेळ कोणताही खेळा, पण खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्यांच्या भावनांचा विचार करून खेळा. कारण दिवस जरी 24 तासात बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदाने बदलत असते. अंधारात स्वतःची सावली देखील साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटे चालण्याची हिंमत ठेवा. तर मंडळी नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण चमत्कारी स्वामींचा मंत्र पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही पाहताय म्हणजे तुम्ही भाग्यवंत आहात. हा व्हिडिओ तुमच्या समोर योगायोगाने आला नाही, तर स्वामींनी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी दाखवला आहे. मंत्र संपूर्ण ऐका, तुमचा फायदा होईल, आणि अर्धवट ऐकला तर स्वामींचा अपमान केल्यासारखा होईल. स्वामी म्हणतात, बाळा, हा आजचा दिव्य मंत्र तुझ्यासाठी, तुझ्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तुझ्या आत्म्याला पवित्र करणारा आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आणि तुझ्यासाठी संघर्ष समाप्त करणारी आहेत. तेव्हा हा मंत्र तू एकाग्र चित्ताने संपूर्ण ऐक. हा पवित्र मंत्र तुमच्या पुढे भाग्याने आला आहे. आता तुमच्या भाग्याचे द्वार उघडणार आहे. जिथे मी येतो तिथे सर्व काही अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात. तू माझ्या अनुभवांना स्वीकार करू इच्छित असेल तर होय स्वामी, आशीर्वाद स्वीकार आहे अशी स्वीकृती द्या. जेव्हा मी तुझी प्रार्थना ऐकतो, तू मनापासून केलेल्या हाकेला मी ऐकतो, तेव्हाच हा मंत्र तुझ्या पुढे येऊ लागतो. बाळा, आजची प्रार्थना जी तू मनापासून केली आहे ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. तुझे उत्तर तुला नक्कीच मिळणार आहे. बाळा, यशाने भरलेला आशीर्वाद तुझ्यासाठी पुढील मार्गात आहे. शांत राहा, कारण आता ते सर्व काही इच्छित प्राप्त होण्याची वेळ, ती शुभ वेळ तुला दिली जात आहे. आता मी तुझ्या जीवनात काही कठीण आणि जे नकोसे आहे ते मी काढून टाकणार आहे. आज रात्रीतून चमत्कार घडतील. तू ते आकर्षित करावे आणि तुझ्यासाठी मी एक दिव्य आशीर्वाद पाठवला आहे, जो तुला लवकरच मिळणार आहे. तुझ्या अपेक्षेतले ते सर्व काही स्वप्न पूर्ण केले जाणार आहे. बाळा, मी तुझा स्वामी देव आहे. तुझ्यावर केव्हा कृपा करायची आणि तुझ्यासाठी कसले आशीर्वाद पाठवायचे हे तुझ्यापेक्षा मला चांगलेच माहीत आहे. बाळा, तुझ्या मनात आताही काही विचार सुरू आहेत. त्या सर्व काही समस्या घेऊन तू माझ्या पुढे आला आहेस. मला माहीत आहे की त्या समस्यांचे उत्तर काय आहे, त्या प्रश्नांची उत्तरे काय आहेत. तेव्हा शांतपणे सर्व काही घडणार आहे. पण तुझे मन विचलित होऊ देऊ नकोस. जेव्हा तू एखादे कर्म हाती घेतोस, तेव्हा जर तुझ्या मनात ती कर्म करण्याची इच्छा होत असताना तुझ्यासाठी अद्भुत आणि आनंददायी चमत्कार घडू लागतील. कारण जेव्हा तू मनापासून काही करू इच्छिता, तेव्हा त्याचे उत्तर मी तुम्हाला पाठवतो. कधी संदेशाच्या माध्यमातून तर कधी कुणाच्या मुखातून तुझ्यापर्यंत ते येऊ लागते. तू ते स्वीकार करावे, आनंदी असावे आणि आपले कर्म करत पुढे चालत राहावे. बाळा, देव सतत तुझ्या सोबत आहे आणि सोबतच राहणार आहे. याची चिंता वाटू नको की मी कधी एकटा आहे का. माझ्या मनातील प्रश्न स्वामीपर्यंत पोचतील का, किंवा ते पोचतात का? जर हे सर्व प्रश्न तुला पडलेले असतील तर आज मी त्याचे उत्तर देण्यासाठी या मंत्राच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे. त्यामुळे हा मंत्र संपूर्ण ऐक आणि यातच तुला उत्तर मिळेल. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच,
त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री धनदाता
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।